नमस्कार, मी डॉक्टर नागेश सूर्यवंशी आपल्यासाठी घेऊन आलो आहे हायड्रोलॉजी संबंधित काही व्हिडिओ आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण रेन गेजेस टाईप्स याच्याबद्दल माहिती घेतली. एक MPSCमध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आपण पाहतोय. त्याच्यामध्ये रेनफॉल डाटा आपल्यासाठी किंवा प्रेसिपिटेशन डेटा कशासाठी आवश्यक असतो, त्याचा यूज काय याच्याबद्दल क्वेश्चन आहे. रेन गेजेस आपण जे सेटअप करायला लागतात त्याचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, IS रिकमेंडेशन्स काय आहेत ह्याच्या संबंधित आपण प्रश्न असतो. काही प्रिकॉशन्स घेतल्या जातात जर तुम्हाला रेन गेज सेटअप करायचं असेल तर त्या प्रिकॉशन्स काय असाव्या अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातो. त्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. सो फर्स्ट वी विल सी दॅट व्हॉट इज द यूज ऑफ रेनफॉल डेटा. सो डिअर फ्रेंड्स, rainfall data is used for the various calculations. In that, most important calculation is runoff calculation. So for calculating the runoff, rainfall data is used. Second, that we have to use of rainfall data for estimation of the flood discharge, and this flood discharge is very essential to calculate for design the various structures, flood control structures. This particular flood discharge is very essential to fix the gate level of dam. This particular flood discharge is very essential in case of the construction of bridges. Level of bridges, we can say soffit level or bottom of bridge. At what level of the bridge or soffit level of the bridge will be that will be fixed by the flood discharge. So these are the main two, we can say, uses of the rainfall data. आपण पुन्हा जर IS रिकमेंडेशन्स बघितले रेन गेज सेटअप करण्यासाठी, त्यामध्ये जनरली प्लेन एरिया असेल तर 1 रेन गेज स्टेशन इज सफिशियंट पर 520 स्क्वेअर किलोमीटर एरिया. जर रिजन जर इलेवेटेड असेल, हिली असेल आणि ॲव्हरेज इलेवेशन जर त्याचं 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर असेल तर फॉर दॅट पर्टिक्युलर रिजन 1 स्टेशन पर 260 to 390 स्क्वेअर किलोमीटर एरिया, एवढे एरिया करता एक स्टेशन आपल्याला आवश्यक असतं. IS रिकमेंडेशन्स आहेत. आणि जर तुम्ही हिली एरिया बघितला त्या ठिकाणी हेवी रेनफॉल होतो. द हिली एरिया वेअर हेवी रेनफॉल ऑकर 1 स्टेशन पर 130 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये आपल्याला ते सेटअप करायचं असतं. तर अशा पद्धतीनं IS रिकमेंडेशन्स फॉर द सेटअप ऑफ द स्टेशन्स आहे. आता हे रेन गेज स्टेशन सेटअप करायच्या अगोदर काही काळजी घ्यायला लागतात, प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. तर सेटिंग अप करताना रेन गेज स्टेशन काय प्रिकॉशन्स घ्याव्या, तर प्रिकॉशन्स लिस्ट आउट केलेले आहेत पहा. पहिली प्रिकॉशन आहे ग्राउंड मस्ट बी लेवल्ड अँड ओपन. सो ग्राउंड मस्ट बी लेवल्ड, वी कॅन से, अँड ओपन ग्राउंड पाहिजे, लेवल्ड पाहिजे. गेज स्टेशन मस्ट बी नियर द ग्राउंड टू reduce wind effect, but at the same time it must be sufficiently high to prevent flooding. तरी generally 30 centimeter above the ground level we set up the rain gauge station, and that I have explained in the previous video. तर गेज स्टेशन नियर द ग्राउंड असावं. कशासाठी, तर विंड इफेक्ट तो रिड्यूस होतो, त्याच्यामुळं रेकॉर्डिंग हे चांगलं होऊ शकतो. आणि नंतर म्हटलं आहे की इन्स्ट्रुमेंट रेन गेज मस्ट बी सराउंडेड बाय फेन्सिंग करायचं असते. कारण जनावरं किंवा जे चरणारे कॅटल्स आहेत, प्राणी आहेत, पाळीव प्राणी, ते त्या ठिकाणी आतमध्ये येऊ नये, त्यासाठी प्रोटेक्शनसाठी आपण फेन्सिंग करतो. इझिली ॲसेसिबल पाहिजे. रेन गेज जे सेटअप केलेलं आहे ते सेटअप केलेलं रेन गेज स्टेशन हे इझिली ॲसेसिबल असावं. आणि दॅट शुड नॉट बी व्हेरी क्लोज टू द बिल्डिंग ऑर ट्रीज. आपण असं म्हटलं जातं की रेन गेज स्टेशनच्या आजूबाजूला 30 मीटरपर्यंत काही ऑब्स्ट्रक्शन नसावं. अशा पद्धतीने 5 प्रिकॉशन्स आपण ह्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत, ज्या रेन गेज स्टेशन सेटअप करताना घेणं गरजेचं असं. तर मित्रांनो, आपण रेन गेज स्टेशन च्या संबंधित एक MPSC क्वेश्चन होता, तो आपण पाहिला. तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच
कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.